कदाचित पहिल्यांदाच असं होत असेल, शेतकरी संपावर जातोय। मागण्या मान्य होत नसल्याने अहमदनगर आणि औरंगाबाद मधल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आता थेट संपाचं हत्यार उपसलंय। 3 एप्रिलला नगर जिल्ह्यातल्या पुणतांबामध्ये विशेष ग्रामसभा घेऊन संपाचा ठराव करण्यात येणार आहे। येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची तयारी सुरू केली आहे। गोदावरी नदी पात्राजवळील 40 गावातील शेतकऱ्यांना एकत्र करत शेतमाल पिकवायचा नाही आणि पिकवायचा तर नाहीच नाही पण विकायचाही नाही असा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला। आम्ही सुद्धा निर्णय घेतलाय की आम्ही संपावर जाणार आहे। आम्ही कुठलंही पीक काढणार नाही। आम्ही आमच्या फक्त पोटापुरतं तयार करणार आहे। जर शेतकऱ्याला जर तुम्हाला जर कदर येत जर नाही, आमच्या शेतकऱ्याच्या जीवावर आज हे मोठे झालेले। जर शेतकऱ्याला 2 महिन्यामध्ये शासनाने कुठलाही अल्टिमेटम किंवा कुठलीही दखल घेतली नाही तर 1 जूनपासून ज्यावेळेस आमचं पेरणीचा पहिला दिवस चालू होतो, खरीप चालू होतं, त्या 1 जूनपासून आम्ही संपावर जाऊया असं शेतकऱ्यांचा आमचा निर्णय झालेला आहे। कधी शेतकऱ्याला हमी भाव नाहीये, घोषणा करतात, कागदावर नुसतं हे करतात, कुठलाही वाजवला जात नाही। शेतकऱ्यासाठी कुठलंही काम झालेलं नाही। आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं फिक्स भाव आम्हाला बांधून द्यावा आणि फिक्स रेटने जर हे केलं ना, कर्ज सुद्धा माफी सुद्धाची गरज सुद्धा नाहीये। हे मोठमोठे व्यापारी 20-20, 25-25 लाख रुपयाच्या कांदा व्यापाऱ्यांचीच गोष्ट घ्या। शेतकरी सायकलवर पट्टी आणायला जातो आणि ते 25-25 लाख रुपयाच्या गाड्यामध्ये फिरतात। यांनी कुठून आणलेले हे पैसे? शेतमालावरच ना। माझ्यासारख्या पदवीधर असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आत्महत्या करावी काय अशी वेळ आलेली, परंतु आम्ही आत्महत्या करणार नाही। कारण सरकार म्हणतं योग्य वेळ आल्यावर आम्ही निर्णय घेऊ। म्हणजे सरकारचं उद्दिष्ट आहे का 3 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या? सरकारचं असं उद्दिष्ट आहे का 10 लाख आत्महत्या झाल्यानंतर त्यांची उद्दिष्ट पूर्ती झाल्यानंतर ते आम्हाला न्याय देणार आहे? काही दिवसांपूर्वी डॉक्टर संपावर गेले, 550 रुग्ण दगावले। जर उद्या लाखाचाच पोशिंदा जो आहे तो संपावर गेला तर काय होईल?